गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता आणि स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, आज मी ना 3-4 दिवसांनी जवळचा व्हिडिओ बनवते. हे पहा, इथे मी ना विरांसाठी ना बटाटे उकडायला ठेवलेत कुकरमध्ये. आता मला लोणी कडवायचं आहे, लोणी काढायचे पहिला. हे बघा वातावरण कसं आहे, अजून सकाळपासून आज पावसाचं चालूच आहे. घेऊन टाक, मग काय. कसला कंटाळा आला ते. रोज वातावरण असंच चाललेलं आहे, पावसाचं वातावरण, आभाळ, पाऊस. आज तर बिरांश आमचं स्कूलमध्ये जाताना नेमका पाऊस चालू झाला आणि त्याला 2 व्हीलरवरून रसिकाने नेलं तर रडायला लागला. तो पावसात भिजला थोडा. बटाटे उकडलेत, आता भाजी बनवूनच ठेवते. विरान शाळेतनं आला ना, मग त्याला डोसा आणि बटाट्याची भाजी देता येईल. मी आणलेलं आहे डोश्याचं पीठ. रसिका म्हटली बटाटे उकडून ठेव, बटाट्याची उकडले. आता उकडले तर भाजी पण बनवून ठेवावी. रसिकाचं काम चालू आहे. आभाळ तर गच्च भरलेलं आहे, काळवडम आभाळ झालेलं आहे. दुखणे कुणाला येऊ नये बाबा, हा अवघड आहे. सर्दी, खोकला, ताप. कांदा पण तिखट दिसते. कांदा चिरून घेते आणि भाजी बनवते.
हे पहा इकडं फायनली झालेलं आहे लोणी तयार. आता लोणी कडवती आहे. मग अशी काय झालं होतं, कोमट पाणी मी माझ्या हातनं जास्त घातलं गेल्यामुळे मग लवकर लोणी काही निघत नव्हतं. मग मी फ्रीजमध्ये ठेवलं. मग फ्रीजमधनं थोडं घट्ट झाल्यानंतर बाहेर काढल्यानंतर छान लोणी निघालं. आणि ताक पण काढून ठेवलेलं आहे. ताक पण निघालं आहे. पण कढी करू शकत नाही किंवा ताक पिऊ शकत नाही सर्दी खोकला असल्यामुळे. चला इकडे मी लोणी कडवते. हे बघा फायनली हे तूप होत आलेलं आहे. काय झालं मगाशी माझ्याकडनं तूप काढायच्या वेळेस जास्त गरम पाणी घातलं गेल्यामुळे काय झालं, विरघळलं होतं. पुन्हा मग मी काय केलं, फ्रीजमध्ये ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा घट्ट झालं आणि चांगलं आता मग लोणी निघालं चांगलं. कधी कधी आपल्याकडनं सुद्धा अशी चूक होती बघा. चला असो फायनली तूप माझं कडत आलेलं आहे. मस्त खमंग कढवणार आहे. सगळी पेंडिंग कामं काय आता करते. आज थोडी बरी आहे तब्येत तर. विरांशला पण असं खमंग तूप कडवलेलं आवडतं, रसिकाला पण आवडतं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.